नागपूर जिल्ह्यातील विहीरगाव येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। शिवाजी चौक परिसरात विद्युत खांबावर काम करत असताना अवघ्या 19 वर्षीय तरुणाला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला। तब्बल 20 फूट उंचीवरनं खाली पडलेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मृत तरुणाचे नाव प्रज्वल मनोज भोसले असून त्याचे वय अवघे 19 वर्ष होते। मिळालेल्या माहितीनुसार प्रज्वल भोसले हा विहीरगाव येथील शिवाजी चौक परिसरातील विद्युत खांबावर अंदाजे 20 फूट उंचीवर काम करीत होता। काम सुरू असतानाच त्याला अचानक विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसला। वीज शॉक लागल्याने प्रज्वलचा खांबावरील तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच महावितरणाचे सहाय्यक अभियंता राहुल सिंह छप्परघरे तसेच पंच मंडळी घटनास्थळी दाखल झालेत। घटनास्थळाची प्राथमिक पाहणी करण्यात आली। या पाहणी दरम्यान खांबावरील एलटी विद्युत वाहिनी, सर्व्हिस वायर आणि स्ट्रीट लाईट वायरिंगमध्ये अतिप्रवाह असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती आहे। गंभीर जखमी झालेल्या प्रज्वल भोसले याला तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर महावितरण विभागाकडून पंचनाम्याची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे। तर या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। अवघ्या 19 वर्षाच्या तरुणाचा विजेच्या धक्क्यामुळे झालेला मृत्यू ही घटना अत्यंत वेदनादायी असून विद्युत खांबांवर काम करताना सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। विहीरगावच्या शिवाजी चौक परिसरात घडलेल्या या दुर्घटनेत 19 वर्षीय प्रज्वल भोसले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। घटनास्थळी महावितरणकडून पंचनामा करण्यात आला असून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। या दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थितीबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे।